नको मग इथं काय करू नका, गावाकडे जाऊन करा काय करायचं. बॉडी बिल्डर ये देखो जॉन इब्राहिम. जॉन इब्राहिम काय हे बघा याची नखरेगिरी. अरे गेला नाही तर काय ही आमची पुरी भाजी, रमेशची मिसळ पाव. तर आम्ही आता करतोय नाश्ता. हा एक तर जाम्या विचारून जाम्या आणि हा हरामी होता, एवढा टॉर्चर करायचा ना मला. आता चांगला काय हे बघा 300 टायच्या जागेवर 4 लोक बसलेले आहेत आळंदीला जाताना. आणि आज आमचा रमेश काय माहिती काय झालं ते एकदम शांत शांत काय डोस दिलाय वाटतं बहुतेक. मेवण्याला काय केलंस की काय तू? मारलं सकाळी. आणि या दोघांची तर फार दुश्मनी चालू आहे सकाळपासून. दिनेश रमेश नको मग इथं काय करू नका, गावाकडे जाऊन करा काय करायचं. जा ब्लेड आहे बस झाली की चाकू काय 2 रुपयाच्या ब्लेडमध्ये बस मग चल. अरे नको. तर काही आता आळंदी आलेली आहे. आम्ही आळंदीत आलो. इकडे बस स्टॉप. कोणती नदी आहे? इंद्रायणी नदी. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आळंदीला जाणार आहे म्हणजे आम्ही आता पोहोचलेच आहे. कारण आमच्या मागे एवढी गडबड होती की त्या गडबडीमुळे आम्हाला व्लॉग चालू करता आला नाही. आणि डायरेक्ट आम्ही आता आळंदीत आलो. गाडीमध्ये बसलो त्यावेळेस पण गाडीत एवढी गर्दी होती की पूर्ण उभं टाकून आलो. यायला कशा तरी 3 जागा भेटल्या होत्या, त्याच्यावर 4 जण बसून आले. मी तो उभं टाकूनच आलो होतो. तर आता आम्ही उतरलो आहे. आता जायला आम्ही देवाच्या मंदिराकडे. आणि हा आमचं तसं म्हणायला गेलं तर हा आमचा जुना दुश्मनच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. 10वीपर्यंत आम्ही कट्टर दुश्मनच असल्यासारखे होतो. त्याचा ग्रुप वेगळा, मावा ग्रुप वेगळा. गाईज आम्ही देवाच्या आळंदीमध्ये आलेला आहे. आणि हा आळंदीचा परिसर पूर्ण बॉडी बिल्डर ये देखो जॉन इब्राहिम. जॉन इब्राहिम जा जा आदर जा. गाई देवाच्या आवारामध्ये नदीमध्ये मस्त आंघोळी करत आहे. त्यांनी आंघोळी केल्या नव्हत्या सकाळपासून. गाई श्यामाच्या कडेला गेला, या कडपासून म्हणजे त्या कडेपर्यंत. हे बघा पोहोचलो आहे तिकडं आल्यावरती. दिसत नाही तेवढं क्लिअर, पण किती दूर गेला आहे. हां हे इथं थांबलेत, हे काय गेले नाहीत. काही रमेश तिकडे उभं टाकलेला आहे. त्याला मी पाठीमागून जाऊन धक्का देणार आहे. कारण आमचा पहिला दुश्मन होता माझा तो. आणि त्याचा बदला मी आता पूर्ण करणार आहे. अशाला असं मी करू पाहिजे. नाही खूप नुकसान होणार आहे, कारण तुमच्या खिशात माझा मोबाईल आहे. गाईज यांच्या इच्छेच्या मी विरुद्ध जाऊ शकत नाही. मला रमेश पण नाही म्हणते, दिनेश पण नाही म्हणते आणि ज्ञानू पण नाही म्हणते. श्यामा मी तर जाऊ पोहायला. मोबाईल श्यामा पण नाही म्हणते. चला वाला लवकर. काय नुसती आळंदीच करणार आहे का? चला दुसरीकडे जायला. मी चाललो या मग. काय हे बघा याची नखरेगिरी. याची जाम मस्ती चालू आहे. मी जर आंघोळ केली नसली तर मी पण केली असते, पण मी आंघोळ करून आलेला आहे. अरे गेला नाही दिने मारशील त्याला. काय त्यात आमचे सर्वांचे आंघोळ वगैरे झालेले आहेत. मी तर केली नाही. ज्ञानूची झाली. ज्ञानू गण लावतोय. सर्वांच्या झाल्या. तर काहीच आम्ही मंदिरात आलो होतो. आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं. आम्ही काय लाईनला लागलो नाही. लाईन एवढी मोठी होती की कमीत कमी 2 तास तरी लागतील लाईनीला. आणि एक आमच्यासोबत किस्सा घडलेला आहे, ते तुम्हाला निवांत बाहेर गेल्यानंतर सांगेल. पण एवढे विचित्र लोक असतात ना, खूपच. आम्ही देवाचं दर्शन घेऊन आता इथं प्रसाद खातोय. ज्ञानू, रमेश, श्यामा, दिना. श्यामा काय बाय बघतो थोडी त्याच्यात. हे रे मोबाईल आहे माझा. दिना भेटत नाही. काय वस्तू देतो थोडा, दे मोबाईल काढून देतो तुला. हां दे ना. गायचे गुपित दडलेलं आहे त्याच्या खाली. सकाळपासून पेढ्याच्याच मागं लागले. त्याच्यात काही नाही गाईत, मात्र थोडं काम होतं.
ते तुम्हाला दाखवलं असं त्यानंतर हे दिलं असलं तर काही बघा. तर काही इथे थोडी शॉपिंग चाललेली आहे श्यामची आणि रमेशची, काहीतरी छोटे छोटे. शिवांशला घे, शिवांशला. बिचा किती घ्यायला तो? तर काही आम्ही हॉटेलमध्ये येऊन बसलेला आहे आणि रमेश आणि मी. तर श्यामा, दिनेश आणि ज्ञानू अजूनही आले नाही. तर 4-5 वेळेस फोन लावून झाले, अर्धा तास झाले कुठे गेले काय माहिती नाही. आळंदीमध्ये आम्ही एवढी भूक लागली होती तर त्याची वाट बघून बघून आम्ही ऑलरेडी आता ऑर्डर केलेली आहे. एक मिसळपाव आणि एक पुरी भाजी. तर आता खाऊया येतील थोड्यानंतर त्यांची ऑर्डर देऊया. तर काही ही आमची पुरी भाजी, रमेशची मिसळपाव. तर आम्ही आता करतोय नाश्ता. हे बघा काही हे आत्ता आले तर आणि आम्ही कमी अर्धा आमचा नाश्ता झालेला आहे मग आणि रमेशचा आणि हिंडतात तिकडं. ऑर्डर द्या तुमची काय द्यायची ते. कोण कोण श्याम इथे की मागव, तुम्हाला काय मागवायचे ते तिकडे पाव मागव. अरे त्या तेवढं काम पुरायला अरे दिनेशला बिचारा बसलं की. दिनेशचा आवाज खूपच वाढतोय ना. तर काही आमचा चहा आलेला आहे, जेवण झाले. आमचं आता आळंदीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गाडीची वाट बघतोय. हे बघा इथे नमुने एका लाईनला उभं टाकलेलं आहे. आत्ता जाणार आहे स्वारगेटहून डेक्कनला. तसं प्लॅन होता आमचा मनपाला जायचा, मनपाहून मेट्रो पकडून डेक्कनला जायचा, पण याने पूर्ण प्लॅन फ्लॉप केलेला आहे आमचा. तर आता काय करणार, बसलो, गाडी थांबलेली आहे, गरमी होती, वारं लागत नाही, काही नाही. तर चला आजचा आमचा प्रवास एवढाच होता. संध्याकाळी जर आम्ही गार्डनला गेले तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकू, ब्लॉग कंटिन्यू करा. चला भेटूया नंतर. गाईज आम्ही टाइमपास म्हणून आता गाडीमध्ये बसल्यावर उभं. कुठले गोळ्या आहेत ते? संत्रा गोळ्या. हे आमचा दुश्मन आहे. हा याला कधी विसरू नका. हे रमेश 10वीपर्यंत दुश्मन आहे. आमचा 2 ग्रुप होते आणि या ग्रुपमध्ये हा माणूस एवढा काय म्हणा उडीत कवळ करून एकदम माझ्या ग्रुपमध्ये जास्त पोरं नव्हते. आम्ही 2-3 होतो. सदा मी बंट्या आणि हा कधी आमच्याकडून नवण्या कधीतरी. हा एक तर श्याम्या तिच्याकडून तो आम्हाला आणि हा हरामी होता, एवढा टॉर्चर करायचा ना आम्हाला. आता चांगला काय जाते वाटायला काय संपलं. पण आता तसं काय नाही, काय एकदम मैत्री एवढी चांगली आहे ना, काही विषय नाही. होतं पहिलं भांडणं खूप झाले, आमचे ग्रुप होते, पण तसा काही विषय नाही. तर गाईज आमची फायनली बस निघालेली आहे आळंदीतून. तर गाईज हे बघा आळंदीहून आलेले नमुने. आता याला गार्डनला फिरायला येतोय तर येत नाही येत. आणि हे आता फोटो एडिटिंग चालू आहे इंस्टासाठीच ना. बिलकुल नाही. गार्डनला जायचं की नाही नक्की सांगा. तर चला गाईज आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. जर गार्डनला गेलं तर आपण नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये गार्डनचा व्लॉग टाकूया. तर चला बाय 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 कर. बाय बाय.